मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला शेंगदाण्यामध्ये गूळ घालून खमंग अशी पौष्टिक पोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपल्या घरातले मुलं भाजी चपाती खाऊन जर कंटाळले असतील, टिफिनला जर भाजी चपाती न्यायचा कंटाळा करत जर असतील, तर त्यांना आठवड्यातून 2दा ना ही शेंगदाण्याची पोळी बनवून द्या। शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि लहान मुलांसाठी तर जास्तच पौष्टिक आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्ध्या वाटीला मी इथं तीच अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ किसून घेतलेला आहे। तुमच्याकडे लाल गावरान गूळ असेल तर तुम्ही तो पण यूज केला तरी पण चालेल। आणि मी इथं 4 इलायची घेतलेल्या आहेत फोडून। इलायचीने खूप खमंग लागते शेंगदाण्याची पोळी। मी इथं ठेवलेला आहे पॅन गरम करायला। पॅन गरम होऊन द्यायचा आणि शेंगदाणे मीडियम गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। मस्त असे खमंग आपले शेंगदाणे इथं भाजलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचे। मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांड। हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि फक्त आपल्याला एकदा फिरून घ्यायचं, जेणेकरून त्याचे वरचे टरखल पूर्ण निघतील। जास्त बारीक करायचं नाही। याचे आपल्याला शेंगदाण्याचे टरखल काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने शेंगदाणे बारीक करून घेतलेत। आपल्याला आता हे पाकडून येत ना, याच्यामधले टरखल पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत। पूर्णपणे आपण टरखल पाकडून घेतलेले आहेत। आता ही विलायची आपल्याला याच्यामध्येच टाकून घ्यायची आणि गूळ सुद्धा आपण टाकून घेणार आहोत। तुम्हाला याच्यामध्ये तीळ जर घालायचे असतील, थोडेसे पोहे खायचे 2 चमचे, तुम्ही तीळ सुद्धा भाजून घेऊन त्याच्यामध्ये घालू शकता। आपल्याला याच्यामध्ये ना थोडंसं कोमट पाणी घालून याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। तर इथं थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। मी इथं अर्धा कप कोमट गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून ना ते आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जास्त घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं। आपण पुरण कसं बनवतो ना, तसा असा गोळा तयार झाला पाहिजे। ह्याच पद्धतीने जास्त पाणी घालायचं नाही। फक्त पोहे खायचे आहेत ना, 1.5 चमचा याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। कणिक आहे ना मस्त असा घट्टसा गोळा आहे ना बनवून घेतलेला आहे। आपण पुरणपोळी बनवायला कशी कणिक मळून घेतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथं कणिक मळून घ्यायची आहे। मी कणिक मळून आहे ना 15 मिनिटं भिजायला ठेवली आहे। छान मस्त अशी आपली इथं कणिक भिजलेली आहे। एवढ्या आकाराचा मी कणकेचा गोळा घेतलेला आहे, गोल मळून घेतलेला आहे, कोरड्या पिठामध्ये बुडून घेतलेला आहे। आणि आपण पुरणपोळीला कसं बनवतो त्याच पद्धतीने असं गोल गोल बनवून घ्यायचं आहे। एकदम सारखं बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे। एवढा मी शेंगदाण्याचा आणि गुळाचा गोलसा असा गोल गोळा घेतलेला आहे। अशा पद्धतीने ठेवून देऊन ना गोल बनवून घ्यायचा आहे। इथं कोरड्या पिठामध्ये आपला गोल उंडा बुडवून घ्यायचा आणि अलगद हाताने ना आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी शेंगदाण्याची। खूप खायला चविष्ट आणि मस्त लागते। मुलं तर ना खूप आवडीने खातात। मस्त अशी पोळी आपली इथं लाटून झालेली आहे। अजिबात कुठं सुद्धा फुटलेली नाही। आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे सारण भरलं होतं ते सुद्धा मस्त असं पोळीमध्ये चौकून लाटून घेताना पांगलेलं आहे। मस्त अशी पोळी इथं लाटून झालेली आहे। पोळी लाटताना अगोदरच तवा गरम करायला ठेवलेला होता। मस्त असा आपला तवा इथं गरम झालेला आहे। दोन्ही बाजूकडून आपल्याला छान अशी खमंग पोळी भाजून घ्यायची आहे शेंगदाण्याची। मी आता याच्यावरती ना तूप लावून घेणार आहे।
अशा पद्धतीने अलगद हाताने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। पहा छान मस्त अशी आपली पोळी इथं फुगायला पण लागलेली आहे। तूप जर नसेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। मस्त अशी टम्म अशी आपली शेंगदाण्याची पोळी फुगलेली आहे। मस्त अशी आपली इथं पोळी दोन्ही बाजूकडून भाजलेली आहे, फुगलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलर सुद्धा आपल्या पोळीला इथं आलेला आहे। कशी वाटली माझी इथं शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्ही सुद्धा नक्की एकदा तुमच्या मुलांना अशा पद्धतीने शेंगदाण्याची पोळी टिफिनला बनवून द्या। तुमच्या घरातले मुलं खूप आवडीने खातील। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।